नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. तर मी आज आलेलो आहे पोलादपूरमध्ये. माझ्याबरोबर किरण आहे मागे आणि सचिन शेठ आपल्याला जॉईन करत आहेत आणि आपण आज जाणार आहोत पोलादपूरचा निसर्ग एन्जॉय करायला. तर आपला पूर्ण जो प्लॅन आहे हा पोलादपूरच्या निसर्गामध्ये धम्माल करायचा आहे. आम्ही बाजिरे धरण म्हणजे सावित्री धरण इथे फिशिंगचा प्लॅन केला आहे. तिथे बघूया टिपिकल जे आपलं ट्रेडिशनल पद्धत आहे, नॉर्मल गव्हाचं पीठ लावून अशा पद्धतीने फिशिंग करायचा प्लॅन आहे. त्याच्यासाठी काही साहित्य लागणार आहे ते मार्केटमधून घेऊ. त्याच्यानंतर आपण पोहणार पण आहोत आणि संध्याकाळी आपण करणार आहोत वनभोजन, म्हणजेच एक प्रकारची बोलतात ना जंगल कॅम्पिंग टाईप, जंगल भोजन वगैरे तसं आपण करणार आहोत. तर चला सुरुवात करूया ह्या सुंदर व्हिडिओची. आपण घाबरतो मगर वाटल्यावर. तर आता आपण आलेलो आहोत, सचिन शेठ भेटलेत आपल्याला इथे आणि पहिलं महाडला जायचं आहे. ओके. बोलतात आज मगरींबरोबर स्विमिंग करायचा प्लॅन आहे सचिन शेठचा. माझ्या हाताने ढकलणार आहे हाताने. त्याच्यानंतर पोलादपूरला जायचं आहे हो, आपल्याला, यायचं आहे. कारण आपल्याला बाजिरे धरणावर जायचं हो. आहे आणि बाकी जे सगळं साहित्य लागणार आहे ते आपण महाडवरूनच घेऊया. मग सगळं साहित्य पोलादपूर महाडला घेण्यापेक्षा. ओके, आपली सुरुवात होत आहे. यस, सुरुवात झालेली आहे. आणि किरण आज हिंदी व्हिडिओ बनवतोय का मराठी बनवतोय? हिंदी हां, हिंदी मराठी मिक्स. तर आता आपण किरणची टू व्हीलर इथे ठेवलेली आहे आणि कंटिन्यू करतोय सचिन शेठच्या कारने. म्हणजे कसं आहे, ऊन आहे ना, तर जरा ए सीमध्ये रिलॅक्स पण वाटेल. बाकी सगळं सामान इथे ठेवलेलं आहे बघा. तर आता आपण पोलादपूर मार्केटमध्ये आलेलो आहोत. आता इथून आपल्याला ते म्हणजे लाकडी तर आम्ही रानटीच वापरणार आहोत आणि त्याला तंबूस आणि मासे पकडायचा काटा जो आहे तो आपण घेतो इथून. या सेट घ्यावं लागतं की नाही रे, वेगवेगळे काटे आहे. अच्छा, हे नंबर असतात का काट्यांचे? नंबर प्रमाणे त्यांना सांगायचं. वा. आम्हाला सजेस्ट करा तुम्ही. बारीक मासे पकडायचे आहेत ना. हो हो हो. बारीक म्हणजे एक एवढे एवढे वगैरे आपल्या बाजिरे धरणामध्ये केवढे मिळतात? एवढे एवढे मिळत असतील ना. त्या हिशोबाने द्या. तर इथे आपण आलेलो आहोत. हे काट्यांचे प्रकार, तंबूसचे प्रकार, हे सगळं पहिल्यांदा बघतोय. नाही तर तो फिशिंग रॉडमध्ये ते सगळं रेडीमेडच येतं. तर आता आपण 4 हुक घेतले, 10 नंबरचे आहेत आणि दुसरा छोटा किती नंबरचा आहे? 3 नंबर. 3 नंबर. 3 नंबर आणि 10 नंबरचा आणि 25 mm हे 2 आहे तंबूसचे. 25 नंबर. हो. तर चला आता बघूया किती मासे लागत आहेत गाळाला. आता गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडी हळद मिक्स करून आपण ते सगळं करणार आहोत. घेतली तर आता आपण पीठ वगैरे घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ त्या पण दुकानातलं तो सचिन शेठच्या मित्रांकडून. आणि आता इथून आपण वडापाव पार्सल घेतोय, कारण तिकडे भूक वगैरे लागणार आहे. किती घेऊ? 3 घे, 4 घे. 3 दुने 6. किती मासे पकडायचे आहेत आज? किती मासे भेटणार आहेत ते आज? आपल्या हातात नाहीये, आपल्या नशिबावर आहे ते. सामोरे घेतले आपण. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. हो, मासे येणं ते माशांच्या हातात आहे, त्यांना यायचं की नाही. हळद घ्यायची राहिली. किरण, हाडीची गरज नाही रे. हळदीचं पाकिट घ्या छोटस. हे हाडीची गरज नाही रे. हा घे, हळदीचं पाकिट घ्या असेल तर. अरे हळद नुसते पिठे येतात ते. नाही, तो बोलला हळद टाकायला. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत त्या स्पॉटला. आणि हा जो परिसर आहे हा नेहमी हिरवागार असतो. बाजूलाच धरण आहे, जसं आता आपण पास झालो धरणाच्या बाजूने, तर तो आहे सावित्रीचा डॅम. आणि बघा केवढी हिरवळ आहे, म्हणजे अजून पावसाची सुरुवात झाली नाही आहे. आपण सगळेजण वाट बघतोय की हा पाऊस कधी येणार आहे, पण तरी पण ह्या परिसरामध्ये हिरवागार निसर्ग अनुभव करायला मिळतो आहे. जसं व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलेलं, आज आपण ह्या निसर्गाचा आनंद घेणार आहोत आणि ह्या निसर्गाशी रिलेटेड जे पण काही गोष्टी आहेत त्या आपण आज एन्जॉय करणार आहोत. आतमध्ये काजूची वगैरे झाडं आहेत. आता इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. कार जाणार नाही आतमध्ये, कार आपण इथे पार्क केलेली आहे. आणि बाकी सगळं साहित्य घेतलं आहे, म्हणजेच पीठ, हळद, त्याच्यानंतर वडापाव घेतलेत खायला, पाण्याची बॉटल घेतले. आता फक्त लाकड्या बघायला लागतील, ज्यांचा आम्हाला फिशिंग रॉड बनवायचा आहे. एक नंबर परिसर आहे.
म्हणजे पोलादपूरचं एक असं लोकेशन जे खरंच टुरिझममध्ये फेमस व्हायला पाहिजे होतं, पण ते अजून काही झालेलं नाही आहे. कारण हा जो परिसर आहे हा MIDCच्या हद्दीमध्ये येतो, त्याच्यामुळे इथे बाकी दुसऱ्या गोष्टी झाल्या नाहीत. लोकल लोकांना हे लोकेशन माहीत आहे बऱ्यापैकी. बघा काय छान काजूची झाडं दिसत आहेत समोर. आणि मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहोत पोलादपूरच्या स्वित्झर्लंडला. मग तुम्हाला दाखवतो का. हे बघा, तर हे आहे आपल्या पोलादपूरचं स्वित्झर्लंड, म्हणजेच बाजीरे धरणाचं, म्हणजे सावित्री धरणाचं. रानबाजीरे पण म्हणतात आणि सावित्री धरण पण म्हणतात त्याला, कारण सावित्री नदीचं पाणीच इथपर्यंत येतं आणि त्याचं हे पूर्णपणे बॅकवॉटर आहे. आता एका माशाने, मोठ्या माशाने उडी पण मारली तिथे. एक जबरदस्त स्पॉट पोलादपूर तालुक्यातील. पूर्ण बगड्यांचा थवा चाललाय बघा. पाण्यात गेले. हो, सगळे बसलेत पाण्यात. इथे बसूया, इथून पण मिळतील मासे. बघा कसला भारी परिसर आहे तो. आणि हा दिसतोय हा महाबळेश्वर रोड आहे, पोलादपूर महाबळेश्वर रोड. पावसाळ्यामध्ये हे जे बॅकवॉटर आहे हे पूर्ण फुल असतं, म्हणजे असं वरपर्यंत आलेलं असतं. हे पूर्ण पाण्यामध्ये असतं. हां, आणि त्या साईडला मागे आपल्याला दिसते धरण, ज्याच्या समोरून आता आपण आलो. तर आहे की नाही एकदम भन्नाट स्पॉट. म्हणजे तुम्ही पोलादपूरमधले नसाल तर तुम्हाला नक्कीच हे लोकेशन माहीत नसेल, कारण मॅक्सिमम लोकल लोकांनाच हे लोकेशन माहीत आहे. आणि एवढं सुंदर लोकेशन अजून हिडन आहे, ह्याचंच आश्चर्य आहे. चला आता आपण तयारी करूया आपल्या फिशिंग रॉड बनवायची. आता काठ्याकडून तरी शोधून आणायला लागतील आणि मग ते पीठ वगैरे कालवून मग बघूया मासे लागत आहेत की नाही. तर चला आता आपण सेटअप करूया. इथे लाकड्या वगैरे आणल्यात शोधून आपण. ह्याच्यामध्ये आपण कच्चे लिंबू आहेत, कारण आपल्याला माहीत नाही, फर्स्ट टाईम करणार आहोत. तर ते एका लाकडीला पहिलं तंबूस वगैरे बांधून बघूया कसं काय, आणि हुक वगैरे बघू. तर बघा मेहनत चालू आहे आपली. सक्सेस किती मिळते ते माहीत नाही. बघूया मासे लागत आहेत का. मासे पकडायची पण एक टेक्निक असते. तर मित्रांनो, मासे पकडता पकडता संध्याकाळ झाली, पण आपल्याला काही मासे भेटले नाहीत. काही मुलं इथे आलेली, त्यांनी पण प्रयत्न केला, पण तेव्हा एक मासा लागलेला, पण तो निसटून पण गेला नंतर. आणि आता मस्त सनसेट झाला आहे हे बघा. आणि आता संध्याकाळचा व्ह्यू आपण एक्सपिरियन्स करतो या डॅमचा. या डॅमच्या लाईट्स वगैरे दिसत आहेत आणि असं सुंदर नजारा. आता आपण इथून सोडून चाललेलो आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे जे आम्ही आमच्याबरोबर घेऊन आलेलो, म्हणजे पाण्याच्या बाटल्या, काही वेफर्स वगैरे टाईमपाससाठी, आणि वडापाव आपण खाल्ला, तर ते सगळं आपण, त्याचे कागद वगैरे सगळं आपण परत पॅक केलं आहे आणि हे जाऊन कुठेतरी कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकू. तर तुम्ही पण अशा सुंदर ठिकाणी आलात की फक्त या गोष्टींची काळजी घ्या, म्हणजे आपला निसर्ग तेवढा सुंदर राहील नेहमी. पण व्हिडिओ अजून समाप्त झालेला नाही आहे. आपण उद्या परत येणार आहोत, मासे पकडणार आहोत आणि आपली कॅम्पिंग म्हणजेच वनभोजन बाकी आहे, ते आपण उद्या संध्याकाळी करणार आहोत. तर हा व्हिडिओ कंटिन्यू राहील, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता भेटूया उद्या सकाळी. तर मित्रांनो, काल जो आपला प्लॅन अर्धवट राहिलेला म्हणजेच पोहण्याचा आणि मासे पकडण्याचा, तर आज आपला एक मित्र येतो आहे चराई गावातला, त्याच्याबरोबर आपण मासे पकडणार आहोत आणि संध्याकाळी आपण करणार आहोत वनभोजन, म्हणजे बार्बिक्यू वगैरे करायचा प्लॅन आहे. तर चला कंटिन्यू ठेवूया आपण हा व्हिडिओ.
तर मित्रांनो आपण आलेलो आहोत नदीच्या काठी, पण इथलं काय आयडिया नाही आपल्याला किती खोल आहे काय आहे. आणि इथे ते दिसत पण नाही आहे कोण, फक्त काही लेडीज आहेत ज्या कपडे धुवायला आलेले आहेत. तर वरचं डबकं हे किती खोल आहे याची कल्पना नाही, पहिलं विचारावं लागेल. नाहीतर नदीमध्ये भरपूर अपघात होतात स्विमिंग करताना. पण भरपूर टुरिस्ट इथे थांबतात नेहमी, ते तर मी बघत असतो. बघूया, वाटतं ते एक नंबर, लोकेशन तर एक नंबर आहे. पाणी कसला गरम आहे मस्त एकदम. हां हां हां, मला फुटेज दे बाबा तुझी. पाणी गरम आहे, गार नाही आहे. मजा आहे. दगड खूप आहेत रे. ॲक्च्युली ना पूर्ण दगड आहेत खाली, खडक आहेत मोठे मोठे, ह्याच्यावरून स्लिप होते. आणि तिथे किती डीप आहे त्याचा अंदाज नाही आहे आपल्याला, त्याच्यामुळे जास्त आतमध्ये जात नाही आहोत आपण. कुठे थंड आहे? तिथे. आणि इथे पाण्यामध्ये ना भरपूर मासे आहेत. भरपूर सकर फिश पण आहेत. हा बघा चालू झाला याचा डेड स्किन खायला. गुदगुल्या होत्यात मस्त. GoPro स्टॉप रेकॉर्डिंग. आणि इथे मस्तपैकी ना मी आता नॅचरल फिश स्पाचा अनुभव घेतोय बघा. तर आता मस्तपैकी पोहण्याची मजा घेऊन आणि फिश स्पा म्हणजे नॅचरल फिश स्पाची मजा घेऊन आपण निघालेलो होतो आता फिशिंग करायला, जिकडे आपण काल गेलेलो बाजिरे धरणाच्या इथे. आणि तिकडे आपला एक मित्र आला आहे जो प्रोफेशनल आहे फिशिंगमध्ये. तर आता आपण बघूया किती मासे मिळतात आज. तर आता आपण पुन्हा आलेलो आहोत पोलादपूरच्या स्वित्झर्लंडला, म्हणजेच बाजिरे धरणाच्या इथे. आणि जो आपला मित्र मासे पकडतोय तो त्या साईडला आहे. तर काल आपण त्या बाजूला होतो म्हणजे बॅकवॉटरच्या, आणि आज आपण इकडे धरणाच्या दिशेला चाललो आहे. आणि तिथेच आहेत सगळेजण. काय झाली का बोनी? पकडले? आज ह्या साईडला? आज तिकडे आलो, तिकडे जरा वारा जास्त होता. हां हां, मग तिकडच्या साईडला आलो, मग तिकडे पण जास्त होता. मिरच्या आणल्या आहेत. हो, मिरच्या पण आहेत, पीठ पण आहे. हा बघ, कल हमने त्या दिवशी पण तसं असंच सटासट काढत होता. हे बघा, हमने इतनी मेहनत की कल एक भी नहीं है. तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत इथे. आणि हा आपला आता 15 मिनिटं झाली. हा आपला मित्र समा. 15 मिनट में आके समा चरे गावातला आहे. और हम कम से कम लगेच 15 मिनिटामध्ये बघा भी नहीं मच्छी मिला हमें. आपल्या नशिबात मासे नाही आहेत. हो. हे कुठले मासे ते? दांडाळी आणि लाल शेपटीवाले. दांडाळी ते सध्याच्या इथले ते. हा काय? हा, आपण नाही का पकडत होतो तिकडे गेलेलो, समोर होते त्या नदीत ते. ॲक्च्युली मेन मासा जेव्हा गळायला लागतो तेव्हा त्याच वेळी त्याला बाहेर खेचणं महत्त्वाचं असतं. ती मेन ट्रिक आहे. समा आम्हाला पण शिकव. आणि ह्याला ही वेगळी काठी लागते का? ही बांबूची काठी. बांबूचीच लागते. हां, सचिन शेट काल बरोबर बोलले आम्हाला. ही वाकणारी. हां, सचिन शेटनं फोन करा, छोटा मासा लागला. दांडाळी. हा दांडाले का? हा पण खायला चांगला लागतो. गेला 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 गेला. नाही नाही, ही मासे पकडायची पारंपरिक पद्धत आहे, म्हणजे जुनी पद्धत. आता ही बांबूची काठी आहे बारकीशी, त्याला पुढे तंबूस लावला आहे काळ्या कलरचा. आणि किती
काटा किती ह्याचा आहे तो? 10 नंबर. 10 नंबरचा काटा. मी ट्राय करतोय. दिलं असेल. धर. ती आहेत आणि आपली एकदम प्युअर गावची पद्धत मिरच्या तळून आणा, त्याच्यामध्ये थोडी हळद टाका किंवा पीठ, त्याच्यामध्ये थोडी हळद आणि मासेच मासे. हां, समुद्रामध्ये मासेमारी करायची पद्धत वेगळी असते ना, त्याच्यासाठी प्रोफेशनल रॉड लागतात. आणि सचिन शेठ पण आलेले आहेत. बघा किती मासे पकडले आज आम्ही. तिकडे कुठे चाललात? इथून असेच खाली या, आडवे आडवे. मस्त झोपून आलेत, एकदम फ्रेश दिसतात चेहऱ्यावरून. काय झालेलं? इझी वाटलं. हो काय म्हणतो? काय नाही. हे बघा एवढी मासे कशी काय भेटली? आज एक तास एक पण नाही भेटला. त्याच्या ओळखीचे काय आहेत. प्रकार आहे? त्याच्या ओळखीचे आहेत. तुम्ही कोल्हापूर साईडला मारा पाहिजे. तुम्ही कोल्हापूरवाले ना. आता मासे पकडणं एक पार्ट आहे आणि त्याला बनवण्याच्या अगोदर साफ करणं हा एक अजून एक पार्ट आहे. तर हे सगळ्यामध्ये आपल्याला काहीच नाही येत. आता बघा दगडावर घासून त्याला साफ करतोय समा. आणि हे डॅमचं वॉटर याच्या बाजूला एवढा चिखल आहे, म्हणजे चिखलामध्ये पण पाय रुतू शकतात. पुन्हा अंडीवाले येते. हां, तर मित्रांनो भरपूर असे मासे पकडले. आणि एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली की हा काय टाईमपासचा काम नाही आहे, म्हणजे ह्याला प्रोफेशनलिझम लागतं. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. ते मासे पकडल्यानंतर ते साफ करायचे, त्याच्या आतड्या वगैरे काढायच्यात, ह्या सगळ्या टेक्निक तुम्हाला माहीत पाहिजेत. म्हणजे आज आम्हाला माहीत पडल्यात, तरी आम्हाला माहीत याच्यानंतर पण आपल्याला जमणार नाही आहे ते सगळं. तर संध्याकाळी म्हणजे थोडा अंधार झाला की आपण हेच मासे मस्त तिखट मीठ वगैरे लावून ह्याला आपण बार्बिक्यू करणार आहोत. आणि आज आपल्याला समा होता म्हणून आपल्याला एवढं सगळं एक्सपिरियन्स करता आलं. आणि संध्याकाळ बघा किती सुंदर झाली ती. मस्त असं नारंगी आभाळ वगैरे खूप छान झालं आहे. आणि समोरच चंद्रकोर दिसते ती बघा. तर चला आता आपण निघूया इथून आणि करूया ह्याची तंदुरी म्हणजेच बार्बिक्यू. बघ जरा दही टाकायचं चिकन. तर मित्रांनो हा जो सुहानाचा चिकन तंदुरी मिक्स मसाला आपण घेतलेला हा पूर्ण रेडी मिक्स आहे. आणि ह्याच्यानेच फक्त आपण हे मॅरिनेट केलं. चिकन पण घेतलं आहे, ह्याला पण मॅरिनेट केलं. ह्याच्यामध्ये दही पण टाकायचं असतं आणि बटर पण लावायचं असतं नंतर. म्हणजे बटर तर आपण जेव्हा तंदूर करू तेव्हा लावू. तर बटर पण घेतलं आहे किरणने. तर आता हे सगळं आपण घेऊन जाऊया आपल्या लोकेशनला. आणि किरण मातीचं कौल पण घेऊन आला आहे, कारण बार्बिक्यू करायला जाळी नाही भेटली. तर मातीचा कौल घेऊन आला आहे. 15 मिनटं मेहनत करून घासलं आहे. इथले 8 7 वाजता बनवतात, मग कौल भेटला. आता या कौलावर आपण करू, म्हणजे मातीचा पण एक फ्रेग्रन्स येईल त्या पूर्ण फिशला आणि चिकनला. बसेल ना लांब लांब पाहिजे अजून. हा थोडं लांब करूया ना, लाकडा बस. लाकडं आलीत, ठीक आहे. दगडं पण आणलीत, तर कौल लावलंय. आता वेळ आहे चूल पेटवायची. आणि जंगलात राहण्याचा त्यांचा अनुभव बघून खूप मी खुश झालेलो आहे. आता किरणनी स्कूटरमधून जरा पेट्रोल घेतलं आणि त्याच्यामध्ये पेपर बुडवला असा. चूल पेटवलेली आहे, आणि आपली चूल पेटलेली आहे. त्याच्यावरती लाकडं ठेव, त्याच्यावरती लाकडं ठेव. तंदुरी भाजणार आहे.
जरा थांब, आता 1-2 मिनिटात सगळी लाकडं पेटतील. तर आपली चूल पण जळलेली आहे. कौलावरती थोडं बटर लावलं आहे आणि त्याच्यावर ठेवलेलं आहे 1 लेग पीस आणि 3 वेगळे वेगळे पीस चिकनचे. सगळेच लेग पीस आहेत. सगळे लेग पीस आहेत. बोनलेस ना हीट चांगलं पेटले चांगली चूल. हो. आणि हे कौलावरचं जे जेवण असतं याची चव एकदम निराळी असते. काय म्हणतात सचिन शेठ? कौल चिकन, कौल चिकन म्हणतात त्याला. कौल तंदुरी म्हणतात. हां. आणि हे कोकणात खूप फेमस आहे. आणि ते आज आपण एक्सपिरियन्स करणार आहोत. पीस फक्त उलटे करायला पाहिजे. तर मित्रांनो ही जी फिलिंग आहे ना ही खूप भारी आहे. म्हणजे इथे आम्ही चूल जळवले, आता गाडीच्या लाईटी वगैरे बंद केल्यात, पूर्ण अंधार, आजूबाजूला रातकिड्यांचा आवाज येतो आहे आणि आभाळामध्ये पूर्ण चंद्रतारे म्हणजे गॅलेक्सी, सगळ्यात आनंदाची गोष्ट आकाशगंगा दिसते पूर्ण जबरदस्त. आणि मित्रांनो फायनली आपला हा व्हिडिओ समाप्त होत आहे आता, कारण आपण जे जे करायचं होतं ते सगळं कवर केलेलं आहे. आणि एक छान असं आपलं वनभोजन म्हणजेच कौलावरचं चिकन आणि मासे आपण एन्जॉय केलेत. आता भरपूर अंधार झाला आहे आणि आशा करतो तुम्हाला जो मी नाईट लॅम्प्स दाखवला तो आवडला असेल. मस्त असे तारे दिसत होते आकाशामध्ये. तर आता मी घेतो तुमचा निरोप. भेटूया कोणत्या तरी पुढच्या व्लॉगमध्ये अशाच ॲडव्हेंचरसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर, बाय बाय.